नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। सध्या पुण्यामध्ये चर्चा आहे ती शस्त्र परवान्यांची। जणू काही चणे फुटाणे वाटल्यासारखे शस्त्र परवाने वाटलेले आहेत आणि हा सगळा प्रताप गेल्या 3-4 वर्षांमधला आहे। अगदी 2020 पासूनची आकडेवारी आपण जर काढायचं म्हटलं ते अगदी 2024 पर्यंतची, तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। पण महत्त्वाचं म्हणजे 2021 ते 2023 म्हणजे या 3 वर्षांमध्ये 21, 22 आणि 23 या 3 वर्षांमध्ये पुण्यामध्ये अक्षरशः खिरापत वाटल्यासारखे शस्त्र परवाने वाटण्यात आले। मग त्यामध्ये कोणते निकष आहेत, कुणाला शस्त्र परवाने द्यायची आहेत, कुणाच्या जीवाला खरंच धोका आहे, कुणी कागदपत्र सादर करताना खरी खोटी कागदपत्र सादर केली आहेत, याची काही शहानिशा करता आलेली नाही। याचं उत्तम आणि ठळक उदाहरण म्हणजेच सुपेकर मामांनी त्यांच्या भाच्यांवर केलेली कृपा। आणि परवाच मी या विषयावर लाईव्ह केलं होतं। भाच्यांच्या कमरेला बंदुका ही सुपेकर मामांची कृपा, दादा दिलेला शब्द पाळा, मामांचा गाशा गुंडाळा। आणि याला तुम्ही जो प्रतिसाद दिलात तो अर्थात टॉप न्यूज मराठीवर प्रत्येक प्रेक्षकानं आणि इतर सगळ्यांनी पाहिलेला आहेच। आज देखील माझं लाईव्ह अर्थात याच्यापेक्षा एक्सटेंड आहे आणि हे आजचं लाईव्ह अतिशय महत्त्वाचं आहे, जे तुम्ही अगदी शेवटपर्यंत बारकाईने ऐका। आकडे ऐकून थक्क व्हाल अशी परिस्थिती आहे। म्हणजे चणे फुटाणे जे शेंगदाणे ज्या गाड्यावर मिळतात आपल्याला, तसे शस्त्र परवाने वाटल्याची परिस्थिती या पुणे शहरात दिसून येते। म्हणून माझं लाईव्हच आहे। फुटाणे वाटले की शस्त्र परवाने, सुपेकर मामांनी आणखी किती भाच्यांवर केली कृपा। आता सुरुवात करूयात आपण नेमका सुपेकरांचा कालावधी या पुण्यात कोणता होता। त्या कालावधीवरनं आपल्याला हे क्लिअर होईल की या वेळेत कसे जास्त शस्त्र परवाने वाटले गेले। आता अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून सुपेकर पुण्यात रुजू झाले। सप्टेंबर 2020 ते एप्रिल 2023 या काळात ते पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते। अर्थात हा जो कालावधी आहे तो 2 वर्ष 7 महिन्यांचा आहे। आता त्यांनी कोणकोणत्या पोलीस आयुक्तांसोबत काम केलंय तेही सांगतो। त्यात 2 पोलीस आयुक्त होते, दोघेही आता बदली म्हणून दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत। यामध्ये पहिल्यांदा अमिताभ गुप्तांसोबत सुपेकरांनी 2.25 वर्ष काम केलंय, तर रितेश कुमारांसोबत सुपेकरांनी 4 महिने काम केलंय। आता हे 2.25 वर्ष आधीची आणि हे 4 महिने या दरम्यानच्या काळात जे काही शस्त्र परवाने पुण्यामध्ये वाटण्यात आले ते ऐकून, तो आकडा ऐकून खरं म्हणजे विचार करायला लावाल तुम्ही। आणि खरंच अशी परिस्थिती या पुण्यात आता निर्माण झाली आहे। आता डिटेलमध्ये जाऊयात। पहिल्यांदा अर्थातच 2021 ला काय घडलं, 2021 ला किती शस्त्र परवाने वाटण्यात आले, त्यावेळी हे शस्त्र परवाने वाटताना कोण कोण होतं, या सगळ्याच गोष्टींचा या ठिकाणी मी उलगडा करणार आहे। 2021 ला 152 शस्त्र परवाने वाटण्यात आले। 152 म्हणजे 152 लोकांच्या जीविताला धोका होता। या आधारावर यावेळी पोलीस आयुक्त होते पुण्याचे अमिताभ गुप्ता। आपल्याला आठवत असेल हा सगळा कोरोना काळ होता। आता कोरोना काळात सगळीच बॉम्बला घरीच होती, कोण कुठं बाहेर जात नव्हतं, कुठं कुणाला मारायची, एकतर कोरोनाच मारायला आला होता। आणि अशा काळात कुणाला गरज पडली आहे की आपल्या जीविताला धोका आहे म्हणून, उलट कोरोनामुळे धोका आहे म्हणून लोक रेमडेसिवीर कशी मिळेल यासाठी फिरत होते। या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, अशी परिस्थिती होती लोकांची। आता अशा वेळी कोरोनात जर जीवावर उठलाय, कोरोनात जर आपल्या मुलावर उठलाय, तर इतर कोण आपल्याला मारायला येणार आहे। पण याच काळात 2021 ला 152 शस्त्र परवाने वाटण्यात आले। मी शब्द वापरतोय। अमिताभ गुप्ता यावेळी पोलीस आयुक्त होते आणि त्यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त होते जालिंदर सुपेकर। दुसरं वर्ष म्हणजे 2022 चा जर विचार केला तर यावेळी 279 शस्त्र परवाने वाटण्यात आले।
जसा काही शेंगदाणा चण्याच्या पुड्या असतात ना, म्हणजे आपल्याला जसं समुद्रावर असेल किंवा आणखी इकडे तिकडे आपण कुठे फिरायला जातो चौपाटीवर, तेव्हा शेंगदाण्याच्या पुड्या तो गोळा करतो आणि मग त्यात पुडीत तो शेंगदाणा टाकतो आणि घे पुडी घे पुडी. तशी अवस्था झाली. कर अर्ज घे परवाना, कर अर्ज घे परवाना. 279 म्हणजेच अमिताभ गुप्ता यांच्या काळात आधीचे 152 2021 सालचे आणि 2022चे 279 असे एकूण 431 शस्त्र परवाने वाटण्यात आले. 21 आणि 22 2021 आणि 2022 मध्ये अवघ्या 2 वर्षात 431 शस्त्र परवाने वाटण्यात आले. म्हणजे पुण्यातल्या 431 लोकांच्या जीवितास धोका होता. त्यांनी तसं अर्जात नमूद केलं होतं म्हणून या लोकांना पैसे या शस्त्र परवाने वाटण्यात आले. यावेळी या दोन्ही वर्षी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कोण होते? जालिंदर सुपेकर. आता जालिंदर सुपेकरांनी आपल्या भाच्यांना जे काही शस्त्र परवाने दिले किंवा त्यांच्या फाईलवर सही केली होती त्यावेळी 2022 हे साल होतं आणि सुशील हगवणे आणि शशांक हगवणे या त्यांच्या भाच्यांना याच वर्षी हे शस्त्र परवाने मिळालेले आहेत. म्हणजे पुण्यात गेल्या 4 वर्षात सर्वात जास्त शस्त्र परवाने ज्या वर्षी वाटण्यात आले ते साल होतं 2022. त्यावेळी एकूण शस्त्र परवाने वाटण्यात आले 279 आणि सुशील हगवणे शशांक हगवणे या दोघांनाही शस्त्र परवाने याच वेळी मिळाले होते. सुशील हगवणेला 28 सप्टेंबर 2022 ला शस्त्र परवाना मिळाला, तर शशांक हगवणेला 17 ऑक्टोबर 2022 ला शस्त्र परवाना मिळाला, अगदी 1 महिन्याच्या फरकामध्ये. आता प्रश्न असा उरतो की या 431 पैकी एकही शस्त्र परवाना त्या 2 वर्षांमध्ये रद्द झाला नाही. म्हणजे सगळे क्लिअर होते, सगळे मंजूर होते. याचाच अर्थ सगळ्यांनी व्यवस्थित कागदपत्र सादर केली होती. याचाच अर्थ सगळ्यांच्या जीविताला धोका होता. याचाच अर्थ कोणीही बनावट कागदपत्र सादर केली नव्हती असंच गृहीत धरावं लागेल ना. मग अचानक जेव्हा ही बातमी आली की सुशील हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांनी बनावट कागदपत्र सादर करून शस्त्र परवाने मिळवले, आता प्रश्न हा उरतो 431 मधनं जर 2 गेले तर 429 जणांची कागदपत्र खरीच होती. हे कशावरनं समजायचं आता? हे कसं काय फायनल करायचं? कारण की या दोघांची बनावट कागदपत्र होती हे क्लिअर झालेलं आहे. यांनी काय केलं होतं आपल्याला माहिती आहे. भाडे करार केला, अक्षरशः भाडे करार करून त्याचं भाडं त्याचं डिपॉझिट भरलं आणि ते भाडे करार आपल्या कागदपत्राला जोडून खोटा पत्ता तयार केला. राहतात कुठे? भुकुमला. आणि पत्ता कुठला? वारजे आणि कोथरूडचा. म्हणजे सुशील शशांक हगवणे राहतो वारजेला आणि सुशील हगवणे राहतो कोथरूडला असं दोघांनी दाखवलं. 1 BHK 1 रूम HK फ्लॅट घेतले, त्याचा भाडे करार केला, तो या शस्त्र परवान्याच्या अर्जाला जोडला. पत्ते बदलले आपले. का? तर पुणे ग्रामीण मध्ये भुकूम येतं, त्यामुळं आम्हाला पुणे ग्रामीण मधून परवाने मिळत नव्हते कारण की तिथं जो अर्ज केला तिथून फेटाळून लागला होता. मग आता आमचा मामा पुणे शहरातच आहे ना, आणि मामा तर पुणे पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस आयुक्त आहे. मग आता कुणाच्या सुपीक डोक्यात आलं? तुम्ही पुणे शहरात या, पत्ता बदला, तिथून अर्ज करा, मग बघू. आता हे मी सांगायची गरज आहे का? भाच्यांना पाहिजे ना शस्त्र परवाना. त्यांनी तिकडनं आलाप दिला मामा की इकडनं यांनी आलाप दिला भांजे. मग दोघांनी पत्ते बदलले, तिथला भाडे करार घेतला आणि एकानं वारजे पोलीस ठाण्यात पाठवला, एकानं कोथरूड पोलीस ठाण्यात पाठवला. आता वारजे पोलीस त्या काळचे जे कोण तत्कालीन असतील, वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आणि कोथरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनी काहीही खातरजमा केली नाही. हे खरंच बाबा इथे राहतात का? एकतर हे मुळात भुकुमचे, हे इथं कसे काय राहायला आले? काही खातरजमा केली नाही, काही पडताळणी केली नाही, तसेच्या तसे अर्ज घेतले आणि पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्तांकडे पाठवून दिले.
आता त्या ठिकाणी अर्ज गेल्यानंतर साहजिकच जी कमिटी बसलेली आहे ती कमिटी 5 जणांची असते. त्यामध्ये पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, नंतर पोलीस उपायुक्त प्रशासन आणि एक व्यक्ती जी परवाना विभागातली असते. आता या 5 जणांची मंजुरी मिळाल्यानंतर मग ते NIB कडे जातं आणि मग त्याला मंजुरी मिळते. आता या ठिकाणी झालं असं, पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि परवाना विभागातील एक व्यक्ती यांच्याकडे तो अर्ज जातो. खरं तर म्हणजे ती शस्त्र परवान्याची मंजुरी मिळण्यासाठी. आता स्थानिक पोलीस ठाण्यातून हे अर्ज आले, ते डायरेक्ट पोलीस उपायुक्तांकडे गेले. नंतर ते गेले अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर साहजिकच बसलाय कोण? भाच्यांचा मामा जालिंदर सुपेकर यांनी ते सगळं पाहिलं, बघितलं. कोण? सुशील हगवणे का? अच्छा, कुठे? वारजेत, कोथरूडला राहतो काय? बर. कोण? शशांक हगवणे. कुठे राहतोय? अच्छा, वारजेत राहतो का? अरे भाच्यांनी कधी घर बदललं? भाचे कधी घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले? बरं बरं, ठीक आहे, असू दे. माझे भाचेच आहेत नाही का ते. बर, चला, केली सही. आणि तो प्रस्ताव सादर केला पोलीस आयुक्तांकडे. आता पोलीस आयुक्त पण कोण? ज्यांच्या नावावर रेकॉर्ड आहे सर्वात जास्त शस्त्र परवाने वाटल्याचा आणि ज्यांच्या नावावर आरोप पण आहे शस्त्र परवाने वाटताना 10 ते 15 लाख रुपये घेतल्याचा. शिवाय हे शतकवीर कशाचे? मकोका लावण्यात. 100 गुन्हेगारी टोळ्यांवर यांनी मकोका लावला होता. म्हणजे 667 गुन्हेगारांवर सगळी गुंडगिरी पुण्यातली संपवली होती यांनी. काही राहिलं नाही. बघा ना आता काय पुण्यात, काय तुम्हाला कुठं दिसतं काय पुण्यात? पुण्यात अजिबात नाही. कुणाची छेड काढली जात नाही, कुणाला मारलं जात नाही, कुणाला दमदाटी केली जात नाही, कुणाला शिवीगाळ होत नाही, कुणावर हत्यार उगारलं जात नाही. कोयते तर आमच्या पुण्यात कुठंच दिसत नाहीत, कुठंही नाही. पुण्यात गुंडगिरी नाही. पुण्यात सगळे छान राहतात, व्यवस्थित, मस्त. पुण्यात मारामारीच नाही ना. आता तर झालंय कसं, 100 टोळ्यांवर जर मकोका लावला असेल तर गुंड शिल्लकच कुठं राहिला? दाखवायला सुद्धा गुंड शिल्लक नाही हो आता आमच्याकडे. अरे काय चाललंय? 100 गुन्हेगारी टोळ्यांवर मकोका लावून सुद्धा पुण्यात रोज पावसाळ्यातल्या छत्रीसारखे जर गुंड निर्माण होत असतील, जन्माला येत असतील आणि रोज दिवसा ढवळ्या पुण्यात काही ना काहीतरी उद्योग घडत असतील, तर तुम्ही ज्या 100 गुन्हेगारी टोळ्यांवर मकोका लावला त्याचा उपयोग काय झाला? मग तो मकोका लावलाच कशाला? तर का लावण्यामागचं काही वेगळं आर्थिक कारण होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि त्याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. पण कुणाला ना खेद ना खंत. ते इथं आले, 2 वर्ष राहिले, शस्त्र परवाने वाटले, मकोका लावला, मोका साधला, 300 कोटींची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि डायरेक्ट ITBP म्हणजे इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस इन्स्पेक्टर ऑफ जनरल गेले तिकडं. सुपेकर इथून निघाले, गेले कारागृहात. कारागृह पोलीस विशेष महानिरीक्षक. काय कुणाला घेणं नाही. अरे तुम्ही कुणाला शस्त्र परवाने वाटले, त्याचं ते काय करणार आहेत काही माहित नाही. आता ज्या भाच्यांना शस्त्र परवाने वाटले त्या 2 भाच्यांचे उद्योग काय चाललेत हे आपण प्रत्यक्ष बघतोय की या दोघांनी काय उद्योग केलेत ते. आता या दोघांना यांनी जे शस्त्र परवाने दिले ते 2022 मध्ये दिले आणि त्याच वेळी सर्वात जास्त शस्त्र परवाने वाटण्यात आले ज्याचा आकडा होता 279. नंतर असं झालं, अमिताभ गुप्ता यांची बदली झाली. अमिताभ गुप्तांचा कार्यकाळ होता पुण्यातला 20 सप्टेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2022. कोरोना काळात आले आणि कोरोना काळ झाल्यानंतर गेले. नंतर काळ आला रितेश कुमारांचा. म्हणजे पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कोण आलं, रुजू झालं? रितेश कुमार. आता यांच्या काळात सुपेकर 4 महिने अतिरिक्त पोलीस आयुक्त होते पुण्याचे. 4 महिने. आता यांच्या काळात काय झालं? 2023 चा काळ यांचा. 2023 मध्ये रितेश कुमारांकडून 186 शस्त्र परवाने वाटण्यात आले. 186 म्हणजे हे पण काही कमी नाहीयेत. आणि त्यावेळी देखील एकही परवाना रद्द झाला नाही. अर्थातच अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कोण होते? जालिंदर सुपेकर. नंतर यांची बदली झाली आहे 31 जानेवारी 2024 पर्यंत हे होते पुण्यात. म्हणजे 18 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2024 म्हणजे जानेवारीचा अख्खा महिना हे पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून होते.
यांनी एकाच महिन्यात, म्हणजे या जानेवारीच्या एकाच महिन्यात किती परवाने वाटले माहितीये? 42 परवाने एका महिन्यात. म्हणजे विचार करा, 30 दिवस महिन्याला, दिवसाला एक वरती 12, म्हणजे विचार करा किती परवाने वाटले त्यांनी. तसं म्हटलं तर दिवसाला रोज एक परवाना वाटला आणि वरती वेगळेच. एवढी भीती होती जानेवारी महिन्यात लोकांना. काय होतं नेमकं? आता यावेळी पण कोणाचा परवाना रद्द झाला नाही रितेश कुमारांच्या काळामध्ये. आणि रितेश कुमारांचा काळ होता पुण्यातला 1 वर्ष 1 महिना, म्हणजेच 18 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2024 यांच्या काळात 228 शस्त्र परवाने वाटण्यात आले. 228 शस्त्र परवाने कशाला म्हणतात? 228 म्हणजे रेकॉर्डच करत होते. एकाने आधी 431चा रेकॉर्ड केला होता. यांना जरा जास्त कार्यभार मिळाला असता तर यांनी तोही रेकॉर्ड मोडला असता. यांनी 228 शस्त्र परवाने वाटले. आता सुपेकर यांच्यासोबत 4 महिने होते, म्हणजेच जानेवारीचा पहिला महिना सुपेकर यांच्यासोबतच होते. कारण सुपेकर तर एप्रिल 2023 ला बदली होऊन गेलेले आहेत कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून. आता काळ आला 2024 मध्ये अमितेश कुमार हे पुण्याचे पोलीस आयुक्त झाले. यांचा कार्यकाळ आहे 31 जानेवारी 2024 पासून ते आज अखेर. 31 जानेवारी 2024 म्हणजेच अख्खा जानेवारी संपला होता. रितेश कुमारांची बदली झाली आणि नंतर हे आले, म्हणजे 1 फेब्रुवारी पासून यांचा कार्यभार सुरू झाला असं आपण म्हणू. या वर्षात म्हणजे मागच्याच वर्षात 2024 मध्ये अमितेश कुमार यांनी अवघे फक्त 23 शस्त्र परवाने वाटलेले आहेत. फक्त 23 शस्त्र परवान्यांना मंजुरी दिलेली आहे, फक्त 23. उलट 111 शस्त्र परवाने रद्द केलेत त्यांनी. मग ते रितेश कुमारांच्या पण काळातले असू शकतात किंवा अमिताभ गुप्तांच्या काळातले पण. म्हणजेच 1 वर्ष 4 महिने आता त्यांना कालावधी झालेला आहे त्यांचा. या 1 वर्ष 4 महिन्यात 111 परवाने रद्द केलेत आणि अवघे 23 शस्त्र परवाने दिलेत. म्हणजे विचार करा, आधीच्या 2 आयुक्तांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांसोबत हात मिळवणी करून जे काही बंदुकांचे शस्त्र परवाने वाटलेले आहेत आपल्या भाच्यांना, 431 आणि 228 म्हणजे 659 परवाने अवघ्या या 3 महिन्यांमध्ये 3 वर्षांमध्ये वाटले गेले. 3 वर्षांमध्ये म्हणजे गेल्या 4 वर्षांमध्ये पुण्यात हे 23 पकडले तर 682 शस्त्र परवाने दिले गेले. त्यातले 111 परवाने रद्द झालेले आहेत. थोडक्यात काय, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 6861 लोकांकडे शस्त्र परवाने आहेत. म्हणजे 861 लोकांच्या जीविताला धोका आहे. हा असाच त्याचा अर्थ झाला ना. दुसरी गोष्ट, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत जे शस्त्र परवाने वाटले गेले त्यात कुणी किती वाटले हे मागाशी सांगितलं, फक्त एका वाक्यात परत क्लिअर करतो. अमिताभ गुप्ता किती दिले? 431. किती वर्षात? 2.25 वर्षात. रितेश कुमार किती दिले? 228. किती कालावधीमध्ये? 1 वर्ष 1.5 महिन्यात. एकट्या जानेवारीमध्ये किती दिलेत? 42. अमितेश कुमार किती दिलेत? 23. 1 वर्ष 4 महिन्यात आणि 111 परवाने रद्द केलेले आहेत. आता प्रश्न पुढचा, कुणाकुणाकडे शस्त्र परवाने असतात किंवा असू शकतील? तर पुण्यात अर्थातच लष्करी आस्थापना आहेत, त्यामुळे जे निवृत्त लष्करी अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांच्याकडे हे परवाने असतील. या जोडीला व्यावसायिक, उद्योजक, राजकीय नेते मंडळी यांच्या पण कडे शस्त्र परवाने. आणि तिसरी गोष्ट, निव्वळ स्टेटस जपण्यासाठी शस्त्र बाळगणारे लोक. आणि हे जे आहेत ना निव्वळ स्टेटस जपणारे, हे जे आहेत ना, यांनाच हौस असते जास्तीत जास्त बंदुका कमरेला लावून फिरायची. म्हणजेच थोडक्यात झालंय कसं, अलीकडच्या काळात ना कमरेला देशी कट्टा लावून फिरणं, कमरेला बंदुका लावून फिरणं ही एक आता फॅशन झाली आहे. उलट त्याचे रील काढले जातात, त्याचं जाहीर प्रदर्शन केलं जातं, आपल्याकडे असलेल्या शस्त्राचं जाहीर प्रदर्शन केलं जातं. थोडक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचं गौरवीकरण चालू आहे. आणि खरं तर हा कायद्यानं गुन्हा आहे, पण याच्यावर कारवाईच होत नाही. आपल्याला माहिती आहे
कुठेतरी नाचता बिचताना कोणाला तरी खांद्यावर घेतलेला असतो, तेव्हा तो बंदूक त्याच्या कमरेला दिसते. कुणीतरी हवेत गोळीबार मार करताना दिसतोय, तेव्हा त्याच्या बंदूक हातात दिसते. पण यांच्यावर काही कारवाई केली जात नाही. त्यांच्या जीवाला खरंच धोका आहे असं म्हणायचं का? मग आता खरं तर त्याची शहानिशा होते का पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे. अरे जो स्वतःहून हवेत गोळीबार करतो, जो कमरेला बंदुका लावून फिरवतो मिरवतो प्रतिष्ठेसाठी, बघा बघा माझ्याकडे बंदूक आहे, यांच्या जीवाला खरंच धोका आहे का? उलट यांच्यामुळे दुसऱ्याच्या जीवाला धोका आहे. चुकून गोळी बिळी सुटली, कुठं काय इकडे तिकडे झालं तर दुसरा मारायचा, पण त्याचं कोणाला सोयर ना सुतक. आता ज्याचा वशिला त्याला परवाना, अशीच परिस्थिती आपण त्या अमिताभ गुप्तांच्या काळात बघितलेली आहे, रितेश कुमारांच्या काळात पण तेच झालं. दुसरी गोष्ट, खोट्या प्रतिष्ठेचं प्रतीक बनलंय. ही बंदूक आहे ना आता खोट्या प्रतिष्ठेचं प्रतीक आहे, बाकी काय नाही. दिस इज द सिम्बॉल. हा सिम्बॉल झालेला आहे फक्त, एकदम खोट्या प्रतिष्ठेचं, काही घेणं नाही. बंदूक दाखवणं म्हणजे प्रतिष्ठा, रुबाब, हा एक शुद्ध अडाणीपणा होऊन गेला. आता कुणी हातात बंदूक घेतय आणि नाचतय, मिरवतय, उड्या मारतय. इतकंच नव्हे, यांच्या जीवाला धोका का बरं आहे? तर त्यांचे कारनामे पण तसे आहेत, म्हणून तर यांच्या जीवाला यांचा धोका वाटतो ना. मला कोणतरी मारेल असं कोण म्हणतं? ज्यांनी काहीतरी उद्योग केलाय. आता सगळेच तसे म्हणणार नाहीत किंवा सगळेच त्यामध्ये मोडतात कॅटेगरीमध्ये असं मी म्हणणार नाही, पण असे बरेच जण आहेत, काहीतरी उद्योग केलाय म्हणून तो भीती वाटते. मग काय करायचं? मग शस्त्र परवाना घ्यायचा. सर्वसामान्य माणसाच्या जीवाला कधी धोका आहे असं बघितलं का तुम्ही? मध्यम वर्गातली माणसं, सर्वसामान्य माणसं, कधीच नाही. काही त्यांना धोकाच नाही कोणाला, त्यांनी कधी कोणाला धोकाच दिला नाही. आता सामान्य माणसाच्या जीवाला खरंच कधी धोका आपण तर बघितलेलं नाही. बहुतांश वेळा आता ह्याच्यातनं काय काय घडलंय बघा. बऱ्याचदा असंही आपण बघितलेलं आहे, घडलेलं आहे, ज्यांनी स्वतःच्या जीवाला धोका आहे म्हणून शस्त्र परवाना मिळवलेला असतो आणि बंदूक घेतलेली असते, त्यांनीच त्याच बंदुकीचा वापर स्वतःलाच मारण्यासाठी केलेला आपण अनेकदा बघितलं आणि त्यातून आत्महत्या घडल्याचे प्रकार देखील आपण अनेकदा ऐकलेले आहेत. अशी परिस्थिती आहे. 2018 ची एक आकडेवारी आहे जी गृह मंत्रालयानं जाहीर केली होती. कोणत्या राज्यात किती परवाने. आता यामध्ये अर्थातच नंबर कोणाचा लागणार आहे? यूपी, सगळ्यांनाच माहिती आहे, उत्तर प्रदेश. 2018 ची आकडेवारी अशी सांगते की भारतात एकूण 35,87,016 लोकांकडे शस्त्र परवाना होता. एवढ्या लोकांच्या जीवाला धोका. त्यात उत्तर प्रदेश आघाडीवर होता, नंतर पंजाब, नंतर मध्य प्रदेश, नंतर हरियाणा. महाराष्ट्रात 2018 च्या आकडेवारीनुसार 93,520 जणांकडे शस्त्र परवाना होता. 2023 ची एक ताजी आकडेवारी आली, त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर यूपीच आहे म्हणजे उत्तर प्रदेश, आणि त्या खालोखाल मग जम्मू काश्मीर आणि मग पंजाबचा नंबर लागतो. आता महाराष्ट्रातल्या एकट्या पुण्यात जर असे शस्त्र परवाने वाटले गेले असतील तर महाराष्ट्राचा देखील नंबर आसपासच कुठेतरी असणार, हे याच्यातनं क्लिअर होतंय. याचाच अर्थ शस्त्र परवाने म्हणजे फुटाणे आणि चणे शेंगदाणे वाटल्यासारखं सहज कुणीही वाटतंय असा प्रकार घडून आलाय. खरं तर शस्त्र परवान्याचा अधिकार देण्याचा अधिकार हा असतो पोलीस आयुक्त किंवा कलेक्टर. दुसरी गोष्ट, हे जे शस्त्र परवाने आहेत, या शस्त्र परवान्याचे काही निकष आहेत. कुणाला दिले जातात हे? एकतर जीवाला धोका असल्यास आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना दिला जातो, शेती पीक रक्षणासाठी शस्त्र परवाना दिला जातो, क्रीडा शूटिंग किंवा शिकारीसाठी शस्त्र परवाना दिला जातो, आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कर्मचारी, अधिकारी तसेच इतर विशिष्ट व्यक्तींनाही शस्त्र परवाना दिला जातो. आता परवाना मिळवण्याचे निकष काय असतात? तर संबंधित व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असायला पाहिजे. असते का हो? उलट डिप्रेशन मध्ये आल्यानंतर तीच व्यक्ती स्वतःकडेच असलेल्या याच पिस्तुलानं स्वतःला मारून घेते आणि मग बळी जातो. बघितलंय आपण, कितीतरी उदाहरणं घडलेली आहेत. ज्याच्याकडे शस्त्र परवान्यानुसार बंदूक शस्त्र आहे तो स्वतःलाच मारून घेऊन सुसाईड करतो. कितीतरी प्रकरण आता आपण बघितलेले आहेत. कुठल्याही गुन्ह्यात त्याला अटक झालेली नसली पाहिजे, त्याला शिक्षा झालेली नसली पाहिजे, तो कुठल्याही कोर्टात त्याचं प्रकरण प्रलंबित असता कामा नये, अशा अटी आहेत. गॅरंटी देता येईल का आपल्याला? ज्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत त्यांना कुठल्याही गुन्ह्यात शिक्षा झालेली नाही, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही आणि त्यांची कोणतीही केस कोर्टामध्ये प्रलंबित नाही, गॅरंटी देता येईल का मला सांगा? 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत. 21 वर्ष. हवेत गोळीबार करताना किती पोरं बघितलेत आपण, ज्यांची शस्त्र असतात बापाची,
आणि हातात ह्यांच्या. काय उपयोग आहे त्याचा? पुढं आर्म ऍक्ट 2016 नुसार हा शस्त्र परवाना दिला जातो. आता एवढे सगळे शस्त्र परवाने वाटून झाल्यानंतर पुण्यात नेमकं चाललंय काय? कुणाच्या जीविताला एवढा धोका आहे? असं काय घडलंय? खरं तर जे 431 परवाने 2021-2022 या 2 वर्षात वाटले गेले, या सगळ्या 400 माणसांची चौकशी होणार का? हाच आता खरा सवाल आहे. यांना परवाने दिले कसे? यांची कागदपत्र खरंच आहेत का खोटी आहेत? कारण की शशांक हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून एक क्लिअर होतंय की यांनी खोटी कागदपत्रे सादर करून शस्त्र परवाने मिळवले होते. त्यामुळं असे कितीतरी भाचे असतील ज्या भाच्यांना या मामानं असे शस्त्र परवाने बिनधास्तपणे वाटले असतील. त्यामुळे असे भाचे पण शोधून काढा. मामा तर तुमच्याकडे आहेच. आणि मग या सगळ्यांची चौकशी करा आणि कुणी किती कशा पद्धतीनं हे शस्त्र परवाने दिले, याच्यात काय आर्थिक व्यवहार झालेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजेत. म्हणून मी म्हणतोय पुणे तिथे काय उणे. शस्त्र परवाने असे वाटले की जणू चणे फुटाणे शेंगदाणे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.